हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। आज खूप दिवसानंतर मी लॉंग ब्लॉग अपलोड करते आणि हा आहे आपला 15 ऑगस्टला शूट केला होता तोच ब्लॉग। 15 ऑगस्टचा मी एक छोटासा शॉर्ट अपलोड केला होता, पण फुल ब्लॉग मी आज अपलोड करते। खूप जास्त ऑटोची लाईन होती आज का काय माहीत, मला असं वाटतेलं उलट आज सुट्टी म्हणजे कमी गर्दी असेल, पण 14 ऑगस्टला पण तेवढीच गर्दी होती। आज आम्ही एकत्र नाश्ता करायचं ठरवलं। नाश्ता म्हणजे सगळे नाश्ता करून आले होते, फक्त चहा एकत्र घ्यायचं ठरलं। आणि तब्येत कितीही बरी नसली, मूड नसला तरी पण आजचा दिवस तर सेलिब्रेट केलाच पाहिजे। आमच्या टीमला आला होता ग्रीन कलर, सो आम्ही सगळ्यांनी ग्रीनचे वेगवेगळे सगळे शेड्स घातले होते। कोणी लाईट ग्रीन, कोणी डार्क ग्रीन असे। आणि माझा अवतार बघून तुम्हाला कळत असेल की तब्येत अजूनही माझी बरी नाही आहे, म्हणजे तेव्हा तर नव्हतीच, आता मी जेव्हा एडिट करते तेव्हा चांगली आहे। असं छान सगळ्यांनी एकत्र कॉफी घ्यायचं ठरवलं, चहा कॉफी जे पण आहे सकाळचं ते, कारण आजचा दिवस खूप जास्त पॉझिटिव्ह आणि छान छान वाटत होतं। ऑफिस खूप सुंदर डेकोर केलं होतं, त्यामुळे अजूनच ऑफिसला गेल्यावरती मूड चांगला झाला। म्हणजे घरी तेवढं बरं वाटत नसलं तरी तिथे गेल्यानंतर छान वाटलं। आणि आमचं सगळ्यांचं एकमेकांच्या कपड्यांवरती आणि रेडी होण्यावरती डिस्कशन चाललं होतं। ऑब्वियसली महिलांना हाच टॉपिक जास्त जवळचा असतो। आणि मग त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे सगळ्यांची धमाल मस्ती चालू झाली की कोणी कोणते पोजमध्ये फोटो काढायचे आहे, कारण सकाळपासूनच फोटो सेशन किंवा असं प्रत्येक गोष्टीबद्दल डिस्कशन चालू होतं, त्यामुळे खूप जास्त मजा येते। खरं तर आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा घरी बसून जास्त ते फील होतं, पण आपण जर बाहेर पडलो, सगळ्यांमध्ये मिक्स झालो तर ते कमी जाणवतं, माइंड थोडंसं डायव्हर्ट होतं। तसंच काहीसं माझ्याबरोबर पण झालं होतं। मी सगळ्यांमध्ये मिक्स झाल्यानंतर मला थोडं छान वाटत होतं, मग मी थोडं फ्रेश व्हायला गेले आणि तेव्हा म्हटलं माझा आजचा ड्रेस तुमच्याबरोबर शेअर करूया। म्हणून मग मी हाच प्लेन ड्रेस घातला होता, प्लेन बॉटल ग्रीन कलरचा। आणि दुपट्टा मी नॉर्मली असा नाही घेत, पण थंडी पण थोडीशी वाजत होती, सकाळी पाऊस होता त्यामुळे, म्हणून मग मी दुपट्टा असा वेअर केला होता। कारण ह्याच्यावरती जॅकेट होतं माझ्याकडे, पण जॅकेट चांगलं नसतं वाटलं, म्हणून मग म्हटलं दुपट्टा असा घेऊन बसूया। हे सगळं जरी असलं तरी कामं पण होतीच, कामं केली भरपूर सारी, जी काही माझी रोजची कामं असतात ती सगळी कामं झाल्यानंतर आज आम्हाला लंच पण ऑफिसकडूनच होता, त्यामुळे मग म्हटलं पटापट आधी कामावरून घेऊया म्हणजे लंच करायला। सो नो मेकअप करता सुद्धा मी खूप छान छान वाटत होती, म्हणजे मी स्वतःला छान वाटत होती। त्याच्यानंतर पावभाजी आणि पनीर बिर्याणी आणि गुलाबजामुन असं सगळं आम्हाला लंच आला होता। लंचसुद्धा ऑफिसकडून होता, तो मस्त आम्ही एकत्र एन्जॉय केला। नॉर्मली आम्ही अर्धे जण ब्रेक घेऊन लंचला जातो, पण आज म्हटलं आपण सगळे एकत्र बसून लंच करूया, म्हणून मग आम्ही सगळेजण एकाच ठिकाणी बसून लंच करायला घेतला। आणि सगळ्यांची एक्साइटमेंट तुम्ही बघताच आहात। एकत्र असल्यावरती काहीही असलं तरी ते छानच लागतं, तसंच लंच कसाही असलं तरी तो आम्हाला एकत्र असल्यानंतर छानच लागला। असं मस्त आम्ही लंच करून घेतला। त्यानंतर काही स्पेशल असेल तर आईस्क्रीम पार्टी तर असतेच, ती मॅन्डेटरी असते, त्यामुळे आज होती आईस्क्रीम पार्टी। मी काही आईस्क्रीमचा आनंद घेऊ शकले नाही बिकॉज ऑफ सर्दी आणि जी काही आत्ता सध्याची तब्येतीची कंडिशन आहे, त्यामुळे सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ले। मी फक्त त्याचं शूट घेतलं आणि सीन शूट करून तुमच्याबरोबर शेअर केला। त्यानंतर हे आहे डेकोरेशन, ऑफिस खूप सुंदर डेकोर केलं होतं, म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं। आणि आमची नॉनस्टॉप धमाल चालू झाली होती, कारण 3-4च्या नंतर आम्ही सगळेजण फ्री होतो, कोणी कामं नव्हतं करत, सगळेजण आपल्या आपल्या टीमबरोबर एन्जॉय करत होतं। कोणी फोटो सेशन चाललं होतं, कोणाचं काय चाललं होतं, असं प्राईज वगैरे मिळतात आजच्या दिवशी, जे छान छान तयार होऊन येतात त्यांना। हे असं खूप छोट्या छोट्या गोष्टींनी डेकोर केलेलं पण खूप छान वाटत होतं। तिरंगी कलरचे बलून्स लावले होते सगळीकडे, पूर्ण ऑफिसभर। पॅन्ट्रीकडे जाणारा पॅसेज सजवला होता, खूप छान वाटत होतं। छोट्या छोट्या गोष्टींनी का होईना पण खूप एक पॉझिटिव्हिटी येते, मस्त वाटत होतं आजच्या दिवशी ऑफिस। आणि हे सगळं झाल्यानंतर आमचं फोटो सेशन चालू झालं, जे की मॅन्डेटरी असतं प्रत्येक प्रोग्राममध्ये, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो फोटो।
त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचं चाललेलं की कसे फोटो काढूया काय, ह्याच्यातच जास्त वेळ टाइमपास झाला. आणि मी थोडी लवकर निघाले कारण मला घरी जाऊन थोडा आराम करायचा होता. तर असा मी आजचा स्वातंत्र्य दिनाचा 15 ऑगस्ट सेलिब्रेट केला माझ्या ऑफिसमध्ये. तुम्ही सगळ्यांनी कसं सेलिब्रेट केलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, त्यामुळे माझं छोटंसं चॅनेल लवकर मोठं होईल. आणि मी तुम्हाला सगळ्यांना नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की भेटेन. तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या. आणि हो, या सगळ्या तामझाममध्ये जे आम्ही फोटोज क्लिक केले होते ते मी पुढे अटॅच करते आहे, ते पण नक्की बघा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.